B.Ed ॲडमिशन 2025-26 तर कॅपराऊंड 1ची प्रोसेस आज कंप्लीट झालेली आहे। तर आता आहे तो म्हणजे कॅपराऊंड 2। तर भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आलेल्या होत्या की कॅपराऊंड 2चा फॉर्म कसा भरायचा, एडिट कसा करायचा, या संदर्भात भरपूर साऱ्या अशा विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आलेल्या होत्या। तर त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहे। तर बघू शकता, तर आपण जेव्हा कॅपराऊंड 1चा फॉर्म फिलअप केलेला होता तेव्हाच आपल्याला ॲज पर टाइम टेबल म्हणजे टाइम टेबलनुसार आपल्याला काय सांगितलं होतं बघू शकता तुम्ही आता सुद्धा, की जो फॉर्म आपण कॅपराऊंड 1साठी भरला होता तोच फॉर्म आपल्याला कॅपराऊंड 2साठी होता। कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर राऊंड 1 अँड राऊंड 2। तर तुम्ही राऊंड 2 मध्ये फॉर्म एडिट सुद्धा करू शकत नाही, कॉलेजेस ॲड सुद्धा करू शकत नाही आहे। समजा आता ज्या विद्यार्थ्यांचा नंबर एक म्हणजे पहिला जो राऊंड झाला त्यामध्ये लागलेला नसेल, त्यांनी जर 5 ऑप्शन दिले असेल म्हणजे 5 कॉलेजेस टाकले असेल, तर सेकंड राऊंडमध्ये परत त्या विद्यार्थ्यांना या 5 कॉलेजमध्ये चेक करण्यात येणार की तुमचा नंबर लागतो किंवा नाही लागणार। त्यानंतर एखाद्या विद्यार्थ्यांनी नंबर लागला असेल, त्या विद्यार्थ्याने बेटरमेंट केलेले असेल, तर बेटरमेंट केल्यानंतर विद्यार्थ्यांना जे कॉलेज मिळालेले आहे त्या कॉलेजपेक्षा बेटर कॉलेज मिळू शकते का याबद्दलचे सेकंड राऊंडमध्ये चेक करण्यात येणार आणि त्यांना जर बेटर भेटत असेल तर त्यांना ते कॉलेजेस अलॉट केल्या जाणार। परंतु तर राऊंड 2 मध्ये आपण फॉर्म भरू शकत नाही आहे, राऊंड 2 मध्ये आपण फॉर्म एडिट करू शकत नाही, म्हणजे आपण आता काहीच करायचं नाही आहे। आता काय करायचं बघू शकता, डायरेक्टली आपल्याला व्हॅकन्सी म्हणजे किती जागा शिल्लक आहे हे कधी माहिती पडणार, उद्याला व्हॅकन्सी फॉर राऊंड 2 26 तारखेला जागा किती आहे हे आपल्याला माहिती पडेल आणि त्यानंतर डायरेक्टली राऊंड 2 कधी अलॉटमेंट होणार आहे 29 तारीख बघू शकता। 29 तारखेला सायंकाळी 5 नंतर आपल्याला राऊंड 2 मध्ये कॉलेजेस मिळणार किंवा नाही मिळणार याबद्दलची संपूर्ण माहिती साईटवर उपलब्ध केली जाणार। तर उद्याला व्हॅकन्सी येणार आणि त्याचसोबत आपल्याला कट ऑफ लिस्ट सुद्धा येणार की कोणत्या कॉलेजची कट ऑफ लिस्ट काय असणार आहे, कोणत्या कॉलेजला किती कट ऑफ असणार आहे कॉलेजचा, त्यानंतर कास्ट वाईज कट ऑफ काय असणार आहे या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्याला देणार। आणि विद्यार्थी फॉर्म एडिट कधी करू शकतात, तर राऊंड 3 मध्ये विद्यार्थी त्यांचा संपूर्ण फॉर्म एडिट करू शकतात। ज्याही विद्यार्थ्यांच्या डॉक्युमेंट्समध्ये प्रॉब्लेम असेल ते विद्यार्थी त्यांचे डॉक्युमेंट्स करेक्ट करू शकतात। संपूर्ण फॉर्म आपल्याला एडिट सुद्धा करता येईल, कॉलेजेसचे फॉर्म सुद्धा आपण म्हणजे जेही तुम्ही ऑप्शन टाकलेले आहे ते सुद्धा आपण एडिट करू शकतो। तर आता राऊंड 2 मध्ये विद्यार्थ्यांना काहीच करायचं नाही आहे, ते करायचं आहे म्हणजे फक्त वेट की राऊंड 2चे अलॉटमेंट कधी होणार। तर उद्याला तुम्ही जागा कशा चेक करायच्या, कट ऑफ लिस्ट आली तर कशी चेक करायची या संदर्भात संपूर्ण प्रॉपर स्टेप बाय स्टेप व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार आणि 29 तारखेला कॉलेजेस मिळणार विद्यार्थ्यांना। तर अशाबद्दलची अपडेट होती। भरपूर सारे विद्यार्थी विचारत होते फॉर्म एडिट कसा करायचा, कॅपराऊंड 2चा फॉर्म कसा भरायचा या संदर्भात। तर आपल्याला फॉर्म भरायचा नाही आहे, कारण आपण जो ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे तोच फॉर्म आपला कॅरी फॉरवर्ड होणार आहे राऊंड 2 साठी। तर B.Ed ॲडमिशन 2025 साठी ही एक महत्त्वाची अपडेट होती। यानंतर जीही अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।